नमस्कार, मी महेश जय. आयकॉन स्टील बिल्ड आयकॉनच्या अंतर्गत मोठ्या उपक्रमांपैकी एक मोठी मुलाखत या ठिकाणी आपण घेत आहोत आणि माझ्या समोर आहेत बिलोली येथील एक प्रसिद्ध इंजिनियर आदरणीय उदय उप्पलवार सर. नमस्कार उदय सर, आपलं या मुलाखतीमध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. तर तुम्ही बिलोलीतून आहात ना? हो, बिलोली. तर किती वर्ष झालं तुम्ही जवळजवळ म्हणजे 6 ते 8 वर्षापासून? तसं माझ्या वडिलांचं फार जुनं आहे, म्हणजे त्यांनी इंजिनियर आहेत तिथं. त्यांचं 30-40 वर्षापासून आहे त्यांचा अनुभव. म्हणजे वडिलांपासून? हा, वडिलांपासून. हा करतायत. हो. त्याच्यानंतर मग मी आता माझं बी झाल्यानंतर 8 वर्ष झाले. 8 वर्षाचा अनुभव आहे. 8 वर्ष. हो. चालू मध्ये आता जलजीवन मिशन मध्ये मी ESR चे काम ते पाहतो. म्हणजे करंटली तुमचे प्रोजेक्ट सुरू आहेत आणि रेसिडेन्शियल गावामध्ये, म्हणजे बिलोलीमध्ये प्रॉपर रेसिडेन्शियल. तुम्ही एकूण तरी प्रोजेक्ट किती केले सर? 12 तर केलेले आहेत. ओके. रेसिडेन्शियल आणि एक एज्युकेशन बिल्डिंगचं एक केलेलं आहे. ओके. माजी आमदार गंगाधररावजी पटणे म्हणून त्याने पूज्य साने बोलले. इथलं मी बिल्डिंग परमिशन ऑनलाईन हे सर्व करून सुपरविजन म्हणून केले. तर तुमचं प्रेरणास्थान कोण आहे या? कसं आहे सर, सिव्हिल हे ब्रँच घेण्यामागचा उद्देश म्हणजे माझे वडील काय म्हणायचे की बा सिव्हिल ही ब्रँच म्हणजे शेवटच नाही याला, म्हणजे बांधकाम होतच राहणार वाढणारच आहे, म्हणजे याला कुठं हेच नाही. तर त्यामुळे ते माझे वडीलच प्रेरणा असतात की बाबा मला ते त्यांनी शिकवायलाही केले. तर सर प्रश्न असा आहे पुढचा की तुमचा आतापर्यंतचा अचिव्हमेंट काय आहे? जसं तुमचा आतापर्यंतचा प्रवास कसा होता, तुमची कारकीर्द थोडक्यात सगळ्या प्रेक्षकांना सांगा. माझं शिक्षण नांदेडमध्येच पूर्ण झालेलं आहे. तर मी IIT पॉलिटेक्निक सहयोग कॅम्पसमधून माझं पॉलिटेक्निक फर्स्ट क्लासमध्ये पास झालेलं आहे. मग माझं 2013 मध्ये मातोश्री प्रतिष्ठानमध्ये आमचे बयास सर म्हणून आहेत, त्यांनी मला हे केलं, मार्गदर्शन केले. मी तिथंच घेतलं ऍडमिशन आणि तिथलं माझं बीचं माझं पूर्ण एज्युकेशन तिथं केलेलं आहे. आणि तिथं मी फर्स्ट क्लासमध्ये पास झाल्यानंतर मग माझे कसं वडील नगरपालिकेमध्ये ऑथराइज इंजिनियर आहेत ना तिथं, तर त्यामुळं मला त्यांच्याकडून प्रेरणा भेटली की बाबा तू असं जर बी सिव्हिल ब्रँच घेतला तर तुला फायदा होईल. मग सगळं त्यांनी मला पटवून दिलं. मग त्याच्यानंतर मी ही ब्रँच निवडली होती आणि माझं एज्युकेशन पूर्ण झालंय. आणि आज मी एक प्रायव्हेट जॉब पण करतो मी, जे की जलजीवन मिशनचे जे काही स्ट्रक्चर आहेत जे ESR चे ते पण पाहतो. आता ते पण जॉब करतो. आणि त्याच्यानंतर स्वतःची कन्सल्टन्सी म्हणून मी BPMS चे जे ऑनलाईन बिल्डिंग परमिशन आहेत ते पण काढून देतो. प्लॉटिंगचं काम करतं आणि सुपरविजनचं काम, रेसिडेन्शियल बिल्डिंग, कोणते एज्युकेशन बिल्डिंग असतील हे सगळं मी पाहतो. तर हे एवढ्या गोष्टी मी आतापर्यंत मी पूर्ण केले. हे म्हणजे जवळजवळ 6 वर्षामध्ये मला एवढा अनुभव आलेला आहे चांगलाच. आणि ठीक आहे. छान छान, व्हेरी गुड, मस्त मस्त. सर मला सांगा, कुठल्या प्रकारचं आपण जेव्हा बांधकाम करतो तेव्हा अकुशल कामगारांना घेऊन काम करणं कितपत धोकादायक आहे? अकुशल म्हणजे अनस्किल असतील लेबर त्यांनी, कारण त्यांच्यामुळे काय प्रॉब्लेम होते, म्हणजे टेक्निकल गोष्टी त्यांना जास्त कळत नाहीत. जसं समजा आता आपण ओव्हरलॅप करतो, ओव्हरलॅप किती घ्यायला पाहिजे काय नाही, हो की नाही. मग त्याला बेंड करायला पाहिजेत, मग एका पोझिशन मध्ये सरळ रेषेमध्ये यायला पाहिजेत, बाइंडिंग चांगलं करायला पाहिजेत काय. आणि समजा फॉर एक्झाम्पल कॅन्टिलिव्हर बीम घ्या तुम्ही, आता ते एक्स्ट्रा बार कुठे टाकायला पाहिजे त्यांना ते कळत नाही. तर अशा हे टेक्निकल गोष्टी आपण त्यांना सांगावं लागतात. मग त्या ठिकाणी मग कोणाची गरज आहे? आपलं खरं बघितलं तर इंजिनियरचीच गरज आहे. तो जाऊन स्टील चेक करायला पाहिजेत, प्रॉपर आहे का स्टील. आणि त्यानंतर अजून समजा स्टीलची क्वालिटी समजा काय. मग ह्या सगळ्या गोष्टी त्यासाठी आता कसं आहे, म्हणजे इंजिनियरची आवश्यकता नक्कीच आहे तिथं. आता म्हणजे स्टीलच्या बद्दल म्हणून मी तेवढं सांगितलं. आता ठीक आहे. त्यामध्ये वास्तूचं पण येते. आता वास्तूचं नॉलेज मला थोडंफार आहे. तर त्यामध्ये वास्तूमध्ये ओरिएंटेशन म्हणजे आपले विंडो, डोर्स, हे ज्या गोष्टी आहेत त्या, आता कसं आहे बिलोली तालुका म्हणजे काय ज्या मोठा तालुका आहे त्या शेजारील जे काही आपले जुने आपले खेडेगाव आहेत, त्या खेडेगावामध्ये कशा असतात की त्यांना वास्तूमध्ये पाहिजे प्लॅन म्हणतात, म्हणजे घर पाहिजे त्यांना बांधकाम. तर कोणतं आयब म्हणतात त्याला की बाबा असं हे डोर मध्ये यायले काय, हे अशा काही गोष्टी असेल का, म्हणजे बाथरूम टॉयलेट हे जे आहे ते म्हणजे देवघरच्या पुढे आहेत का, हे अशा गोष्टी त्यांना आयब सगळं हे करून क्लिअर करून आपण ते सगळं प्लॅनिंग करून सुपरविजन करून व्यवस्थित आपण सगळं गायडन्स करतो आपण. मग क्लायंटला पण
आणि मेस्त्रीला पण सर्व काही आपण नॉलेज देतो, असं आहे. ओके सर, आपण बांधकाम जेव्हा करता तेव्हा साहित्य निवडीविषयी काय काळजी घेता? सर स्टील बद्दल विचार करायचं राहिलं तर करोजन मेन, ओके. करोजन रेजिस्टन्स असेल तर आपण स्टील घ्यायला पाहिजे आणि त्याचं डक्टिलिटी, त्याच्यानंतर टेन्साईल स्ट्रेंथ, ह्या सर्व गोष्टीचा आपल्याला विचार करूनच आपण त्या क्वालिटीचं असेल काय त्याचं जे काही ग्रेड आहे आपण त्या ग्रेडचे जे पाहूनच आपण स्टील खरेदी करायला पाहिजे. काय बांधकामासाठी जेव्हा आपण सळईची निवड करतो हो तेव्हा कुठल्या गुणवैशिष्ट्यांना आपण प्राधान्य दिलं पाहिजे? तर सांगितल्याप्रमाणे सर त्याचे आपल्याला करोजन रेजिस्टन्स पाहिजे स्टील, हे सर्वात महत्वाचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की नाही त्याचं टेन्साईल स्ट्रेंथ चेक करायला पाहिजे, त्याची आहे तर ते आपण निवडायला काय हरकत नाही. आणि त्याच्यानंतर त्याची डक्टिलिटी टेस्ट पण आपण असेल ते व्यवस्थित म्हणजे त्याचे रिपोर्ट असतील तर आपण ते घ्यायला काय हरकत नाही. ह्या 3-4 गोष्टी आहेत. टफनेसनेस ते पण आपण घेऊ शकतो, काय हार्डनेस आणि फ्लेक्झिबिलिटी राहायला पाहिजे, म्हणजे जे बेंड करतात ना आपण इझिली बेंड व्हायला पाहिजे, ते ब्रेक नाही व्हायला पाहिजे, काय क्रॅक फॉर्म व्हायला नको पाहिजे होते त्या याच्यामध्ये स्टीलमध्ये. असे आपण स्टील आपण चेक म्हणजे घ्यायला निवडायला पाहिजे. ओके. आयकॉन बिल्ड आयकॉनची ही ऍक्टिव्हिटी आहे, ही मुलाखत या ठिकाणी होती. तर आयकॉन स्टीलच्या बाबतीत तुमचं काय मत आहे, म्हणजे काय फरक असेल दुसऱ्या स्टील आणि आयकॉन स्टील मध्ये, काय फरक आहे, कशी गुणवत्ता आहे आयकॉन स्टील? कसं आहे सर, आपले कसं असतात क्लायंट, आता क्लायंट काय निवडतात बाबा की त्यांना ब्रँड कसं असते, ब्रँड म्हणजे एखादा आपण ब्रँड आता अल्ट्राटेक सिमेंट असं आपण म्हणलं की ते डोळे झाकून घ्यायचं अल्ट्राटेक, पण अजून त्याच्यानंतर आपण जर कोणता आता समजा ऑर्डिनरी आणलं कोणतं की बाबा डेक्कन असते, भव्य असते, म्हणजे फॉर एक्झाम्पल द्यायला मी अशा, मग त्याला काय होते त्याने नकोच म्हणणार. तर कसं आहे याचं मार्केटिंग व्हायला पाहिजे, म्हणजे याची काय स्ट्रेंथ आहे हे लोकांना कळायला पाहिजे. पण आपण जोपर्यंत हे स्टील वापरात आणणार नाही, जोपर्यंत समजा आता फॉर एक्झाम्पल आता मी घेतलं समजा स्टील परचेस केलं आणि मेस्त्रीला दिलं, मग त्याने मेस्त्री बेंड करताना त्याला विचारू शकता आपण बेंड इझिली व्हायले का, कुठं क्रॅक फॉर्म व्हायले का, मग कशी आहे याची स्ट्रेंथ कशी आहे, करोजन व्हायला काय, तर करोजन होऊ नये यासाठी आपण म्हणजे हे घ्यायला पाहिजेत ना, तर काळजी घ्यायला पाहिजेत. म्हणजे कसे की बाबा त्याच्या खाली काही ना काहीतरी ठेवून मग गजाळी असं ठेवायला पाहिजेत, मग ते करोजन व्हायले न व्हायले हे सगळं आपल्याला कळून येते. अशा रेजिस्टन्स म्हणजे जे काही करोजन रेजिस्टन्स आहेत असे चांगल्या स्टील क्वालिटीच आपण घ्यायला पाहिजेत. तर जोपर्यंत हे वापरणार नाही आपण स्टील आयकॉन, तोपर्यंत माणसांना विश्वास बसणार नाही. आणि तो सर काही सर्वसामान्य लोकांना स्वतःची घरे बांधायची, प्रत्येकाची इच्छा असते, प्रत्येकाचं स्वप्न असते माझे घर व्हावं. काही लोकांना नॉलेज नसतं, पुरेपूर ज्ञान नसतं या बाबतीत, कुठल्या गोष्टी महत्वाच्या असतात, कुठल्या गोष्टींना आपण प्राधान्य दिलं पाहिजे. काही कॉन्ट्रॅक्टर्स असतात त्यांना सुद्धा पुरेशी माहिती नसते. तर अशा लोकांना बांधकामाच्या बाबतीत तुम्ही कुठल्या प्रकारच्या टिप्स त्यांना द्याल? तुम्ही टिप्स म्हणजे हे बघा, खूप ठिकाणी असे होते की घर बांधतात त्यानंतर त्याला पाहतात काय. तर समजा आता या वर्षी आपण सुरू केलो, एखादी वाल बांधली समजा, म्हणजे मतलब पार्टिशन वालच राहू द्या, त्याला आपण काय करतो पार करतो, हे नको आम्हाला हे एरिया वाढून पाहिजे, ते कमी पाहिजे. त्यासाठी आपण काय करायचं, सुरुवातीला एक चांगला इंजिनियर, जे सिव्हिल असतील, डिप्लोमा असतील, कोणी असतील, त्यांनी सिव्हिल इंजिनियर जायचं, त्याला वास्तूचं नॉलेज आहे त्याच्याकडे जायचं, 1 नाही 2 नाही 3 प्लान काढून घ्यायचे, ते फायनल करूनच मग ते पूर्ण म्हणजे हे करायला पाहिजे, इम्प्लिमेंटेशन करायला पाहिजे. मग ते कॉन्ट्रॅक्टर आणि क्लायंट यांच्यामध्ये कसं होतंय की बाबा काही वेळानंतर कोणी येऊन अनुभव, जे घर बांधतात अगोदर म्हणजे बांधलेले आहे समजा, फॉर एक्झाम्पल मी 2-4 घर बांधलेले आहेत, तर मी सांगणार हे असं नको ते तसं नको, असं ऐकायचं नाही. जे प्लान आपल्या ह्याच्यामध्ये ठेवलेलं आहे ते फायनल जर केलं तर व्यवस्थित. नक्की तुमचं मार्गदर्शन खूप चांगलं होतं आणि नक्कीच प्रेक्षकांना त्यांच्या पण प्रश्नांची काही उत्तरं नक्कीच मिळाली असतील. तर अशा प्रकारे आजच्या या मुलाखतीमध्ये इंजिनियर उदय पलवार सर यांचं या ठिकाणी आगमन झालं आणि खूप सुंदर मुलाखत झाली आणि खूप छान वाटलं. तर आयकॉन स्टील कडून तुमचे खूप खूप स्वागत आणि खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.